हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही माझे पास्ट व्लॉग बघितले असतील तर मग आता आमचे सगळे सबमिशन झाले, प्रॅक्टिकल एक्झाम झाली. आता फायनली आता आमचे आहेत एंड सेम एक्झाम्स इन लेस दॅन 10 days. सो आय थॉट लेट्स मेक अ स्टडी व्लॉग. तर मग आता आहे इव्हनिंग, सो मी विचार केला लेट्स शूट इव्हनिंग स्टडी व्लॉग. तर मग आज आपण कवर करणार आहोत 2 or 3 युनिट्स. तर बघूया कशी कवर होत आहेत. तर त्याआधी विल मेक अ टू डू लिस्ट की आपल्याला काय कसं प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर डिवायडिंग 3 स्लॉट्स, त्यामध्ये एक असणार आहे स्टडी सेशन, सेकंड पण स्टडी सेशन ऑफ अनदर सब्जेक्ट अँड थर्ड आहे रिव्हिजन. तर रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत, कारण तुम्ही जे हे स्टडी करतात ते रिवाईज करणं हे इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही रिवाईज नाही केलं तर मग ते तुमच्या सगळे डोक्यावरून जाईल. सो रिवाईज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्यात पहिले आपल्या बनवायची टू डू लिस्ट. सो इव्हनिंग स्टडी सेशन आहे, तर मग चहा खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. म्हणजे चहा किंवा कॉफी तुम्ही काही घेऊ शकता, बट ट्राय समथिंग दॅट फील्स यू मोर एनर्जेटिक. आणि थोडंसं चांगलं वाटतं, मनाला पण शांती वाटते आणि थोडंसं फ्रेशनेस वाटतो. सो चहासोबतच आपण एक टू डू लिस्ट बनवणार आहोत की आपल्याला काय कसं प्रिपेअर करायचं आहे. सो लेट्स डू इट. सो वी हॅव 5 युनिट्स फॉर ईच सब्जेक्ट. तर त्यामध्ये आय एम गोइंग टू डिवाइड 5 युनिट्स इंटू 2, 2, 1. तर मग त्यानुसार आपण स्टडी करणार आहोत. सो लेट्स डिवाइड इट. तर 2 युनिट डिवाइड करणार आहे, त्याच्यामध्ये जास्त टॉपिक आहेत. त्यानंतर 2 युनिट असे आहे, त्याच्यामध्ये पण जास्त टॉपिक आहेत. आणि 1 युनिट असं की त्यामध्ये कमी टॉपिक्स आहे, पण तो पण इम्पॉर्टंट आहे. सो इन द आय विल बी स्टडिंग 2 युनिट्स आणि नेक्स्ट स्टडी सेशनमध्ये पण 2 युनिट्स कवर करायचे. नेक्स्ट स्टडी सेशनमध्ये मी दुसरा सब्जेक्ट घेणार आहे, कारण जर तोच सब्जेक्ट आपण कंटिन्यू ठेवला तर मग इतकं कॉन्सन्ट्रेशन राहणार नाही. सो तुम्ही जर एखादा सब्जेक्ट स्विच केला तर मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन पण चांगलं राहील. आणि इव्हनिंगला आपण जाणार आहोत थोडंसं वॉकला, कारण थोडंसं फ्रेश माइंड करण्यासाठी. सो फर्स्ट सेशनमध्ये मी स्टडी करणार आहे DS, आणि आय विल बी टेकिंग सम हेवी युनिट और हेवी टॉपिक्स दॅट आर इम्पॉर्टंट. तर मग आत्ता जर तुम्ही हेवी टॉपिक घेतला तर मग तो तुम्हाला आत्ता थोडंसं माइंड फ्रेश आहे, सो तुम्हाला तो चांगला अभ्यास करता येईल. So let's start. This is my book in which I'll be studying, and this is my notes. And this is the book from which I'll be studying DS. तर ही बुक मी आमच्या कॉलेजच्या लायब्ररीमधून घेतली. आय डिडंट बाय इट. तुम्हाला पॉसिबल असेल तर लायब्ररीतून घ्या, कारण उगाच तुम्ही आता नवीन बुक घ्यायला खर्च होतील पैसे. सो बेटर टू गेट इट फ्रॉम लायब्ररी इफ अवेलेबल आहे. नसेल तर यू कॅन बाय इट. लेट्स स्टार्ट आवर फर्स्ट टॉपिक, दॅट इज सॉर्टिंग. सो आय हॅव मेड अ चिट नोट. सो लेट्स स्टार्ट. पहिल्या सेशनमध्ये मी एक टॉपिक कवर केलेला आहे. आता आपल्याकडे शिफ्ट होऊया नेक्स्ट टॉपिकवरती. पाणी पिणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो अ ग्लास ऑफ वॉटर इज मस्ट. थंडी पण इतकी, आणि पाण्याचा ग्लास पण खूप थंड आहे. सो खूप कोल्ड वाटतं. ॲक्च्युली इव्हनिंग स्टडी फन पण असू शकते किंवा बोरिंग पण असू शकते, डिपेंड्स ऑन द टॉपिक यू हॅव चोजन. तर मग मी त्याचा टॉपिक घेतला आहे जो इंटरेस्टिंग आहे, but also it is hard to learn, so I'm trying to get it. स्टडी करत होती, तर तो होता सर्चिंग अँड सॉर्टिंग. तर त्यामध्ये सर्चिंगमध्ये आम्हाला बायनरी सर्च आणि लिनियर सर्च असे 2 टॉपिक्स आहे. आणि सॉर्टिंगमध्ये वी हॅव बबल सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट अँड क्विक सॉर्ट. तर क्विक सॉर्ट थोडासा टफ आहे. सो लेट्स स्टडी फ्रॉम यूट्यूब.
सो गाईज माझं आता फर्स्ट स्टडी सेशन झालेलं आहे. नाव विल बी गोईंग फॉर सम वॉक आणि मग थोडंसं परत येऊन परत नेक्स्ट स्टडी सेशनला सुरुवात करायची. सो लेट्स गो. दिस इज माय फेवरेट पार्ट ऑफ इव्हनिंग. तर गाईज नाव आय एम होम. लेट्स गो इनसाइड. सो गाईज आपला एक स्टडी सेशन झालेला आहे आणि नेक्स्ट आपण वॉकला जाऊन आलो. सो वॉक हा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण थोडंसं माइंड पण फ्रेश होतं, थोडंसं काम डाऊन होतं. आणि जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि एका जागी जास्त वेळ बसून राहिला तर तुम्हाला थोडंसं प्रेशर पण येतं जास्त, किंवा थोडंसं असं बोर होतं एका ठिकाणी बसून. सो बेटर तुम्ही ती जागा सोडाल, थोडासा ब्रेक घ्याल, बाल्कनीमध्ये जा किंवा थोडंसं वॉक करा घरातल्या घरात किंवा बाहेर जा. बट ॲटलिस्ट टेक अ ब्रेक फ्रॉम द स्टडी. ब्रेक तर झालेला आहे. नाव विल बी स्टार्टिंग आवर सेकंड स्टडी सेशन. त्यामध्ये मी दुसरा सब्जेक्ट घेते थोडंसं लाईट. त्यामध्ये आपण रिवाईज करणार आहोत आणि ऑल्सो विल बी सीइंग सम PYQ क्वेश्चन्स दॅट आर आस्क्ड. कारण PYQ केले तर मग थोडंसं आपल्याला पेपरचा अंदाज येतो की पेपरमध्ये कसे क्वेश्चन विचारले. सो त्यानुसार आपल्याला स्टडी करायला पण इझी पडतं, काय कसं आलेलं आहे एक्झाममध्ये. सो नाव लेट स्टार्ट आवर सेकंड स्टडी सेशन. गाईज फॉर द नेक्स्ट स्टडी सेशन मी विचार करते की विल स्टडी DLCO. तर त्यामध्ये थोडंसं सॉल्विंग आहे, तर मग आपण थोडं सॉल्व केलं थोडं कंटाळा नाही येणार. जर थिअरी सब्जेक्ट घेतला किंवा असं वाचायचा सब्जेक्ट घेतला रिव्हिजनसाठी तर मग थोडंसं कंटाळा येईल. सो बेटर आपण जर सॉल्विंग सब्जेक्ट घेतला तर मग थोडंसं हात पण चालू राहील आणि मग बेटर राहील. Reminiscing the good old days, remembering to forget all the bad ones. I remember when college seemed so important, but is it worth it? Been wondering what truly matters to me. I know for sure it's not a fancy degree. I'd like to do what I love, but what if I'm not good enough? Split personality, sometimes sour, sometimes sweet. सो DLCO बेसिकली असा सब्जेक्ट आहे, त्यामध्ये सगळे आपल्याला लॉजिक गेट्स आहे, त्यानंतर ग्रे टू बायनरी, बायनरी टू ग्रे, नंतर फुल ॲडर, फुल सबट्रॅक्टर, असे सगळे टॉपिक्स आहे. आणि त्यामध्ये सब टॉपिक्स आहे की तुम्हाला K-मॅप काढायचा असतो, ब्लॉक डायग्राम काढायचा असतो, लॉजिक डायग्राम काढायचे असते. तर अशी कन्व्हर्जन्स आहे जसं की बायनरी टू ग्रे, बायनरी टू ऑक्टल, डेसिमल, हेक्साडेसिमल, फ्लिपफ्लॉप्स आहे, JK फ्लिपफ्लॉप, SR फ्लिपफ्लॉप, T फ्लिपफ्लॉप, D फ्लिपफ्लॉप. तेच मी आता स्टडी करते आहे, बघू आपलं किती होतं. सो गाईज काही टॉपिक्समध्ये माझी तर बुक पण कंप्लीट नाही आहे. सो आय नीड टू कंप्लीट माय नोट्स फर्स्ट. त्यानंतर आपल्याला तो लेसन कवर करता येईल. खूप वेळेस आपण लेक्चरच्या टाईमला असं इग्नोर करतो की आपण नंतर लिहू. बट नंतर मग एक्झामचा टाईम येऊन जातो आणि मग आपल्या बुक्स इनकम्प्लीट असतात, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की यार मी तेव्हा कंप्लीट करायला हवी होती असं तसं. सो तुम्हाला हे नक्की रिलेटेबल होईल. बुक कंप्लीट करावे लागला आता आपल्याला. त्या कॉलेजवर आणि आम्हाला PDFs टाकलेला आहे, त्यामधून आपण नोट्स लिहू शकतो आणि प्रिपेअर पण करू शकतो अकॉर्डिंगली. आय एम कम्प्लीटिंग माय बुक नाव. अभ्यास केला आता. नाव आय एम हॅव्हिंग माय डिनर. तर आज आहे मस्त बटाट्याची भाजी, पोळी आणि भात आहे, खिचडी भात म्हणता याला. सो लेट्स हॅव आवर डिनर. गाईज नाव विल बी रिवाइजिंग ऑल द टॉपिक्स दॅट वी हॅव स्टडीड टुडे. तर बघ लेट्स स्टार्ट.
आज जे करायचं ठरलं होतं सिलेबस तो मी केलेला आहे. अँड बिफोर स्लीपिंग वी नीड टू टेक केअर ऑफ आवर स्किन, थोडं स्किन केअर केलं. सो गाईज दॅट्स इट फॉर टुडे. इफ यू लाईक द व्हिडिओ मेक शुअर सबस्क्राईब आणि मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओमधला कोणता पार्ट आवडला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.